नमस्कार. हनुमान चालीसाचे पठण करते वेळेस आपण कोणत्या चुका टाळाव्यात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. हनुमान चालीसा पठण करते वेळी काय करू नये? हनुमान चालीसा पठण करताना काही गोष्टींचे पालन केल्यास ते अधिक प्रभावी आणि पवित्र होते. तसेच काही गोष्टी टाळणेही महत्त्वाचे आहे. खाली त्यातील काही मुद्दे दिले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण पठण करते वेळेस चुकूनही केले नाही पाहिजेत ते म्हणजे अशुद्धता. अशुद्धता ही शारीरिक व मानसिक अशुद्धतेसह चालीसा पठण करू नये. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे योग्य आहे. गोंगाट किंवा गडबडीत आपण पठण करू नये. चालीसा पठण करताना एकाग्रता आवश्यक आहे, त्यामुळे गोंगाटाच्या ठिकाणी किंवा गडबडीत पठण करणे टाळावे. निंदनीय किंवा नकारात्मक विचार. मनात वाईट विचार किंवा नकारात्मक भावना ठेवून पाठ केल्यास प्रभाव कमी होतो. तोंडकं पठण. हनुमान चालीसा अर्धवट सोडू नका, ते पूर्ण वाचण्याचा आपण प्रयत्न करा. अनादरपूर्वक वर्तन. हनुमानजीच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात पाय लांब करून बसणे, अनादराने बोलणे किंवा काहीही अपवित्र कृत्य करणे टाळावे. भोजनानंतर लगेच पठण करणे टाळावे. किमान 30 मिनिटांचा अंतर तरी त्यामध्ये ठेवावा. अत्यंत उंच किंवा अश्रद्ध भावनेतून पठण. अतिशय जोरात किंवा नुसतं पाठ सोडण्यासाठी पठण करू नये. श्रद्धा आणि भक्तिभावेनेच पठण करावे. हनुमान चालीसा पठण करताना शांत चित्त, पवित्र स्थान आणि श्रद्धेची भावना असणे आवश्यक आहे. पवित्रता व भक्तिभाव टिकवून हनुमानजीच्या कृपेसाठी प्रार्थना करा. अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.